हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आहे आज आमचा फॅमिली फर्स्ट ब्लॉग. तर तुम्ही आमच्यासोबत असेच कनेक्ट राहा. सकाळी सकाळी रिदूची अशीच मस्ती चालू होती आणि अचानक बेल वाजली. बेलवर होतं रिदूचं पार्सल. मग पार्सल आत आणलं, रिदूजवळ आणून ठेवलं. रिदू लागला बघायला, काय काय काय, मला खोलूनच दाखवा, मला खोलूनच दाखवा. फायनली त्याला ते खोलून दाखवलं. ते पाहून माझ्या रिदूला खूप मजा आली. काय पाहू, कोणतं पुस्तक हातात घेऊ, काय काय बघू. खूप वेळ झाला. माझा रिदू कन्फ्यूज होता, काय बघू काय बघू. मग मीच विचार केला, आता याला मीच दाखवते काय बघायचं ते. त्याचं फर्स्ट आवडतं जे आहे मी त्याला ते दाखवलं. मग मी त्याला घेऊन बसले आणि त्याला दाखवलं टायगर, लायन, आणि ते तो बघून खूप खुश झाला. मग असंच आमचं खेळत खेळत थोड्या वेळानंतरला डॅडूला बाहेर जायची वेळ आली. मग बाहेर जायची वेळ आली तर रिदूला ते कळालं. मग रिदू लागला त्यांच्याकडे बघायला. आता काय करणार, रिदू आता नाटकं करायला लागला. मला पण डॅडूसोबत जायचं आहे, मला पण जायचं आहे. डॅडूच्या मागेच लागला, नाही मी पण जातो, मी पण जातो. मग कसं तरी समजवलं, डॅडूने लाडात घेतलं की मी जातो, रिदूला खाऊ घेऊन येतो, मस्त मस्त तोवर मम्मासोबत खेळ. डॅडू गेले, मग आम्ही काय करणार, आम्ही दोघं खेळायला लागलो. खेळता खेळता रिदू एवढी मस्ती करायला लागला, एवढी मस्ती करायला लागला, सगळे माझे केस बीस ओढून सगळं. खूप मस्ती अक्षरशः मी थकली. आता वाट बघते कधी डॅडू येतात, रिदूचे डॅडू कधी येतात आणि रिदूचे डॅडू कधीच येऊन किचनमध्ये. मम्माला त्रास नको म्हणून रिदूच्या डॅडूने कधीच काम चालू केलं. डॅडूने आणलेली मम्माची आवडती मच्छी. मग डॅडूंनी मस्त मला मच्छी धुवून दिली एकदम स्वच्छ आणि म्हणाले चला कामाला. मग मी मस्त वाटण घेतलं, बनवायला स्टार्ट केलं. आम्हाला तर फक्त रस्सा जमत नाही, त्याच्यासोबत फ्रायसुद्धा लागतं. हां, तुम्हाला पण आवडतं का फ्राय? आम्हाला तर फ्रायशिवाय जमतच नाही. मग जेवण झालं, जेवण सर्व केलं, तेवढ्यात मी रिदूचा आवाज ऐकला. मग मी धावत धावत रिदूकडे गेली. तर माझा रिदू माझ्याकडे बघून हसला. मग माझं काम करता करता विकनेस आली ते निघून गेलं. डॅडूला बोलले मी जेवण घेऊन येते, तेवढं तुम्ही रिदूला झोपवा. मग मी जेवण घेऊन आले आणि बघते तर काय, डॅडूने रिदूला कधीच झोपवलं. असं तर मग रिदू झोपलाय, तोवर आम्ही